मित्रांनो, तुम्ही सुद्धा पोलीस भरती हा क्षेत्र आपला करिअर म्हणून निवडत असाल तर सावधान, आधी थांबा. कारण पोलीस भरती हा लय मोठा स्कॅम आहे. खूप मोठं असा घोटाळा आहे ज्याच्यामध्ये आपण घोटले जात आहोत. मला चुकीच्या पद्धतीने नाही सांगायचंय, मला काय सांगायचंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. पोलीस भरती क्षेत्रात बरेच लोक खूप मोठे झालेले आहेत आणि आपण जे आहोत तो तिथल्या तिथेच आहोत. कालांतराने आपण एकतर भयाड अंधारात जातोय, सुसाईड करतोय किंवा आपलं आयुष्य कोलमडलेलं असते. मग ह्या गोष्टी आपल्यासोबत होऊ नये, हे भरतीचा जो घोटाळा आहे तो काय आहे आणि त्या घोटाळ्यात किंवा त्या चक्रात आपल्याला जर फसायचं नसेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहणे गरजेचं आहे आणि मुळात समजून घेणं गरजेचं आहे की पोलीस भरती घोटाळा, स्कॅम, स्कॅन्डल हे काय आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिलं समजून घेऊया की पोलीस भरती करणारे दोन प्रकारची मुलं असतात. एक आहेत फ्रेशर. फ्रेशर म्हणजेच कसे की बाबा आताच 12वी झालेली आहे किंवा यापूर्वी कधीच पोलीस भरती केली नव्हती, परंतु घरचे सांगतात की मोठमोठे प्रमाणे मेगा भरती येत आहे तर तू पण कुठेतरी तयारी कर, तुझं तरी काहीतरी होईल. ओके, तर असा एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग आहे की मागील 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, 10 वर्षापासून पोलीस भरती देतोय परंतु सक्सेस मिळत नाही. असे दोन वर्ग आहेत. ओके, तर बघा, जो पहिला वर्ग आहे की जो फ्रेशर आलेला आहे, ओके, त्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळेल तर चांगलीच गोष्ट, आणि नाही जरी मिळालं तरी त्याच्या मनात असते की यार ठीक आहे, आपला बाबा पहिला अटेम्प्ट होता, आपण काय करूया, पुन्हा अटेम्प्ट देऊया, पुढच्या अटेम्प्टमध्ये आपलं 100% काम होऊ शकते. परंतु हा जो दुसरा गट आहे हा वारंवार भरती देतोच आणि त्याचं काय होते, कधीतरी ग्राउंडच निघत नाही, कधीतरी लेखीलाच कुठेतरी कमी पडतोय, कधीतरी फायनल मेरिटलाच कमी पडतोय आणि तो खचतच चाललाय, देतच चाललाय. आणि नंतर हा जो वर्ग आहे ना, हा पण या वर्गामध्ये कन्वर्ट होतोय. का? जागा किती आहे टोटल महाराष्ट्रात? 15,000 जागा निघाल्या होत्या आणि फॉर्म भरणारे किती? 15 लाख लोक. म्हणजे रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करा किती येते. एवढा कमी रेशो आहे सक्सेसचा. आलं का लक्षात? आणि मग बाकीच्या उर्वरित लोकांचं काय, म्हणजे 14,85,000 उमेदवारांचं काय समजतंय? एक तर ह्या 14,85,000 मधले काही टक्के लोक हा क्षेत्र सोडून बाहेर होतील आणि उरलेले सगळे पुन्हा भरती देतील. ह्या पुन्हा भरतीमध्ये अजून नवीन काही ऍड होतील आणि ते 15 लाख किंवा 16 लाख आहे ती कुठेतरी 20 लाख होतील. आणि हा जो रेशो आहे किंवा ही जी आकडेवारी आहे ही वाढतच राहील. याच्यात मोठे कोण होत आहेत? याच्यात मोठे अकॅडमीवाले होत आहेत. ओके, छोटीशी अकॅडमी टाकली, नाव टाकलं, 100% तुम्हाला हमी देतो, यशस्वी होणार. आज तुम्ही अकॅडमीचा रिझल्ट पहा, जवळपास एका छोट्याशा अकॅडमीत 50 पोरं असतील ना तर त्याच्यातला एक पोरगा यशस्वी झालेला आहे. हा आहे त्यांचा रेशो यशस्वी करण्याचा. पण हे आम्हाला समजत नाही आणि आम्हाला त्याच्याशी लेणं देणं नाही. का? कारण अकॅडमीवाले आपलं काम करतायत, ते तुम्हाला म्हणणार नाहीत की आमचं एकच झालंय, ते तुम्हाला असं म्हणतील अरे तुझंच कमी पडलंय. समजलं का? असो, ते वैयक्तिक आहे, त्याच्यावर मी नंतर एखादा व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला सांगेल की काय केलं पाहिजे आणि कसं नाही केलं पाहिजे. परंतु मी असं म्हणेन की प्रत्येक पोलीस भरती करणारा पोराने, ओके, मग तो नवीन असेल किंवा जुना असेल, त्याने ना एक नियोजन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याने प्लॅन बी तयार ठेवलं पाहिजे. नाहीतर काय होणार माहितीये का? तुम्ही भरती देतच जाणार, फेल होतच जाणार, भरती देतच जाणार, फेल होतच जाणार. एखादं नशीब लागलं माझ्यासारखं, म्हणजे 5 भरती दिल्यानंतर 6व्या भरतीत मी यशस्वी झालो. त्यानंतर जो आता YB सानप आहे तो तर तब्बल 10 वर्षानंतर भरती झालाय. 16 पासून 26, 10 वर्ष. लक्षात ठेवा, या भरती क्षेत्रात पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी जर 10 वर्ष जात असतील तर ही खूप भयंकर गोष्ट आहे. ओके, मी बघा नेगेटिव्ह नाही करत आहे, माझ्या ह्या गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करा की जर पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी 10 वर्ष आपण देत असो तर मग आपण PSI कधी होणार, आपण मोठे कधी होणार, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात त्या कधी साध्य करणार. कळलं का? सो मग काय केलं पाहिजे याच्यावर एक पर्याय आहे. सर्वात पहिलं मला असं वाटतं की तुम्ही कमीत कमी
3 भरती अटेम्प्ट दिलं पाहिजे. ओके, बरेच लोक काय करतात 5 अटेम्प्ट देतात, 6 अटेम्प्ट देतात, 10 पण अटेम्प्ट देतात. ओके, आणि जर समजा YP सानप 10व्या अटेम्प्ट मध्ये पण जर यशस्वी झाला नसता तर त्याने काय केलं असतं, हा मोठा प्रश्न माझ्या समोर आणि सगळ्यांसमोर आहे. जर त्याने प्लॅन बी रेडी ठेवला असेल तर नो डाऊट, परंतु 10 वर्षानंतर लोक खरंच बोलतील हो की याने 10 वर्ष काय केलं. समजतंय, लोक बोलणारच. आणि मग त्याचा कुठेतरी इतका भयंकर प्रेशर होतो की आपली बरीचशी पोरं मी पाहतोय की सुसाईड अटेम्प्ट करतायत. ओके, आत्महत्या करतायत किंवा काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. काही लोक म्हणजे एकदम खचून गेलेले आहेत, त्यांचे पेरेंट्स खचून गेलेले आहेत. बघा ना, प्रत्येक पेरेंट्सला आस असते की मी माझ्या पोराला 1,00,000-2,00,000 रुपये खर्च करून अकॅडमीत पाठवतोय आणि जेव्हा बाहेर निघतो तेव्हा 0 त्याचा रिझल्ट असतो. त्या आईबापावर काय होत असेल ते मला समजते. कारण मोलमजुरी करून, शेतसारा करून आपण पैसे गोळा करून पोरांना देतो आणि पोरांना चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवतो. तो पोरगा अकॅडमी जाऊन काय करतो हे आपल्याला माहिती सुद्धा नसते. आपण फक्त या भरोशावर असतो की हा आमची गरिबी, हा आमची दारिद्र्य दूर करेल. तो बिचारा कदाचित आपलं 100% देत सुद्धा असेल, असं नाहीये की अकॅडमीत गेल्यावर सगळेच फालतू होतात. परंतु जर त्याला सक्सेस मिळत नसेल तर त्याने किती % दिलंय किंवा तो काय करतोय हे कोणी बघत नाही. मेहनत कोणी पाहत नाही. पाहतो काय, एक तर पास किंवा फेल हेच पाहतो. पास झाले तर तुमची जय जयकार होते, येस पोराने करून दाखवलं. ओके, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आणि फेल झालं, अरे हेच काय करत नाही, हेच पोरींच्या मागे असेल, हाच असा असेल, हेच केलं असेल, तेच केलं असेल, याच्याशी होणारच नाही. कळलं का? खूप भयाड आहे. मग आता याच्यावर सोल्युशन काय, तर मला एकच सांगायचं आहे, तुम्ही स्वतःला आहे ना 3 संधी दिली पाहिजे आणि या 3 संधीत येणाऱ्या सगळ्या परीक्षा दिल्या पाहिजे. ओके, आता या परीक्षा देत असताना तुमच्याकडे प्लॅन बी रेडी असलं पाहिजे की येस, जर माझं इथे काय नाही झालं तर माझ्यामध्ये असे कौशल्य आहेत की मी काही करू शकतो. माझे बरेचसे मित्र आज प्लॅन बीच्या अनुषंगाने कुठेतरी खुश आहेत. आज काही लोकांनी रिक्षा घेतलेल्या आहेत, रिक्षा चालवत आहेत. ओके, मे बी तुम्हाला असं वाटत असेल रिक्षामध्ये खुश आहे की नाही, पण स्वतःचं काहीतरी करतोय. म्हणजे दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतः रिक्षा चालवतोय, दिवस रात्र जसे हे होत आहेत तसं तो आपलं भागवतोय. काही लोक ओला कार घेत आहेत, काही लोक छोटा मोठा व्यवसाय सुरू करतायत, काही लोक स्वतःची स्किल्स डेव्हलप करतात. मी नेहमी तुम्हाला बोलतोय, नोकरीपेक्षा स्वतःच्या स्किल्सवर काम करा आणि यशस्वी व्हा. ओके, स्वतःची ओळख बनवा. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर मित्रांनो बघा, जेव्हा तुम्ही स्वतःला 3 संधी देताय तर ह्या 3 संधीमध्ये मला असं वाटतं की तुम्ही 100% पूर्ण तयारी करून उतरलं पाहिजे. ओके, मग आता त्या तयारीमध्ये काय आहे, तर तुम्हाला स्वतःला ओळखलं पाहिजे, तुमची कॅपॅसिटी ओळखली पाहिजे की तुमची कॅपॅसिटी कितपत आहे, काय आहे आणि तुम्ही त्याला कसं डेव्हलप करणार. छोटे छोटे गोल्स देऊन, छोटे छोटे टार्गेट देऊन तुमचं जे मोठं जे टार्गेट आहे यशस्वी होण्याचं ते तुम्ही कसं पूर्ण करणार. सगळं शेड्यूलबद्ध, सगळं नियोजनबद्ध तयारीच असली पाहिजे, नाहीतर मग तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला जे यशस्वी झालेले आहेत त्यांचं ते कसे यशस्वी झालेले आहेत ते पहा. ओके, आणि हो, अकॅडमीवाल्यांचं पाहायचं नाही, ते अकॅडमीवाल्याचे काय करत असतात, प्रचार करत असतात. माझ्यासारखे जे सेल्फ झालेले आहेत ना, मी पण तुम्हाला डिअर पोलीसच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचं इंटरव्ह्यू आणि मुलाखत देईन. ओके, त्यांचा जीवन प्रवास सांगेन. मग त्यांनी त्यांच्या प्रवासादरम्यान काय काय चुका केल्यात हे खरंच समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपल्याला आपल्या चुका किंवा लोकांच्या चुका काय आहेत आणि कशा होतात हे जर समजलं तर आपण तिकडे काम करून 100% यशस्वी होऊ शकतो. चाणक्यांची गोष्ट तुम्हाला माहित असेल, जो दुसऱ्यांच्या चुकावर काम करतो तो लवकर यशस्वी होतो. का? कारण त्याला माहित आहे की बाबा मी ह्या गोष्टी केल्याच्या नंतर इथे अडथळा येणार आहे, या अडथळ्याला मला अशा प्रकारे सोल्युशन करायचं आहे, तो प्रीली तयार असणार आहे आणि मग त्याच्याकडून ती चूक होणारच नाही. म्हणून सर्वात आधी तुम्हाला या क्षेत्रात ज्या होणाऱ्या चुका आहेत, ज्या होणाऱ्या अनुभव आहेत त्या समजून घ्यायच्यात आणि त्या समजून घेण्यासाठी डिअर पोलीस इज द वन ऑफ द बेस्ट चॅनल आणि तुम्हाला नक्कीच इथून 100% फायदा होईल. आधी पण होता, होत आहे आणि होत राहणार. कळतंय? सो अशा प्रकारे आपल्याला पहिलं ते समजून घ्यायचं आहे, त्यानंतर स्ट्रॅटर्जी ठेवून आपल्याला तयारी करायची आहे. ओके, बघा प्लॅन बी आपला रेडी आहे. कळलं का? मग हे सगळं करत असताना तुम्ही स्ट्रॅटर्जी, नियोजन ठेवा, म्हणजे इकडे काहीही चुकलं लगेच प्लॅन बी तयार आहे. आलं का लक्षात?
हा, तर मग स्ट्रॅटर्जीमध्ये काय की बाबा अभ्यासाची स्ट्रॅटर्जी आहे की मला कितपत अभ्यास करायचा आहे, कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. बरेच लोक काय करतात, रट्टा मारू असतात, वर्षभर रट्टा मारतात. बरेच एक्झाम्पल्स आहेत. ओके, मी बघितलंय वर्षानुवर्ष ते बिचारे लायब्ररीला असतात आणि आज त्यांना 60, 70, 80 अशा प्रकारे मार्क पडलेले आहेत सोप्या पेपराला, जिथे सहजच आपण 90 घेऊ शकतो, आणि ते आज घरी आहेत. म्हणजे वर्षभर काय केलंय, बस रट्टा मार अभ्यास कर, रट्टा मार अभ्यास कर. तुम्ही 10 आणि 15 तास अभ्यास करताय, झिरो व्हॅल्यू आहे. मी म्हणेन 6 आणि 8 तास अभ्यास करा, जबरदस्त प्रोडक्टिव्ह काम येते आपल्याला. आणि या काळात तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला प्रोडक्टिव्हच काम करायचंय, क्वालिटी काम करायचं, तुम्ही क्वांटिटी काम करताय. ओके, 10-12 तास अभ्यास करून यशस्वी होणे ही जी संकल्पना ही पूर्णपणे चुकीची आहे. ओके, 6 आणि 8 तास बसून व्यवस्थितरित्या अभ्यास होतो. 2 ते 3 तास प्रॅक्टिस करून चांगली प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिस पण शेड्यूलबद्ध असलं पाहिजे. सोमवारी काय करायचं, मंगळवारी काय करायचं, बुधवारी काय करायचं, हे शेड्यूलबद्ध असलं पाहिजे. दिवसाचं शेड्यूल असलं पाहिजे. या अमुक स्लॉटला, म्हणजे छोटे छोटे अभ्यासाचे स्लॉट असतात. ओके, 3 तासाच्या स्लॉटला, जीकेच्या स्लॉटला मी कुठलं काय वाचलं पाहिजे, कोणता विषय घेतला पाहिजे, त्याला कितपत संपवलं पाहिजे, हे सगळं नियोजन असलं पाहिजे. सर्वात पहिला अभ्यास करून घेणे, संकल्पना समजून घेणे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आत्मसात करून घेणे, त्यासाठी ऑनलाईन लेक्चर लावणे, त्यासाठी ऑफलाईन लेक्चर लावणे, त्यासाठी माझ्यासारख्या मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेणे. या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात आणि जेव्हा परीक्षा आपल्या जवळ येतात, त्यावेळेला रिव्हिजन, प्रॅक्टिस, उजळणी, ग्रुप डिस्कशन, या सगळ्या जेव्हा गोष्टी होत असतात, तेव्हा 100% आपल्याला यश मिळत असते. बघा, मी म्हणतो की नशिबाचा फक्त 1% आहे. ओके, बाकी 99% आपली मेहनत आहे. कळलं? आणि ही मेहनत आपल्यालाच करावी लागते. आणि मेहनत सगळे करतात हो, मी कोणाच्या मेहनतीला मी नाव ठेवत नाही, माफ करा, मी कोणाच्याच मेहनतीला नाव ठेवत नाही. परंतु आपण मेहनत कशा प्रकारे करतो हे मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे मी गाढव मेहनत करतो की मी गोडा मेहनत करतो? ओके, का मी बस राब 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 अनेक वर्षापासून राबतोय? का राबतोय म्हणजे बाकीच्यांना फेल होण्यासाठी का एवढं हे लागलेलं आहे ते समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि जर ते समजलं नाही ना मित्रांनो, हे सर्कल असंच चालत राहणार आणि हा स्कॅम आहे. हा स्कॅम असंच चालत राहणार. लोक अकॅडमीवाले तुम्हाला बोलतील, अरे ये तू काय 2 वर्ष असंच केला, तुला व्यवस्थित कोणी काय सांगितलं नाही, तू ये माझ्याकडे. तुम्ही जाणार. बघा, 50 पैकी 1 पोरगा जर यशस्वी होत असेल तर मग हे स्कॅम नाही तर काय आहे? कळतंय? कुठल्याही अकॅडमीचा यंदा रिझल्ट पहा, त्यांच्याकडे जेवढी लोक आहेत ना, म्हणजे जेवढी प्रॅक्टिस केलेले, जेवढे ऍडमिशन झालेले आहेत, त्याचे 1-2 खूप केलं तर 10% रिझल्ट आहे. मला आता वाटते 10% पण रिझल्ट नसेल. म्हणजे 100 पोरं असतील तर 10 पोरं यशस्वी झाले असतील त्यांचे. वाटत तर नाहीच, 10 पेक्षा कमीच. तुम्ही बघा, दिस इज दिस स्कॅम. आणि या स्कॅम मध्ये आपण अडकतो. मी हे म्हणत नाही की तुम्ही अकॅडमी लावली पाहिजे की नाही लावली पाहिजे, तो मी नंतर विषय मांडणार. परंतु तुम्ही अकॅडमीत असोत किंवा वैयक्तिक करत असोत, हे जे चक्रव्यूह आहे हे समजणं गरजेचं आहे. चक्रव्यूह मध्ये काय, तर सर्वात पहिलं की तुम्हाला स्वतःला 3 संधी द्यायची आहे. प्लॅन बी रेडी ठेवायचा आहे. प्लॅन बी कसला असला पाहिजे, दुसऱ्याची मोलमजुरी किंवा नोकरी नाही करायची, तो स्वतःचं स्किल्सवर व्यवसाय करायचा, हा प्लॅन बी असला पाहिजे. ओके, स्वतःची गाडी घ्या, स्वतःची रिक्षा घ्या, स्वतःचं काहीतरी स्टॉल टाका, स्वतःचं काहीतरी करा. आता तुम्ही म्हणणार सर भांडवल काय, हे काय, ते काय, हे सगळं कुठून होईल? बोलणं सोपं आहे. अरे मित्रांनो, जर करण्याची इच्छा असेल ना तर मी सांगतो देव सुद्धा तुम्हाला रस्ता दाखवणार, पण करायची इच्छा असली पाहिजे. होणार आणि होते. माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे पण काहीच भांडवल नाहीये, आता सुद्धा काहीच भांडवल नाही, परंतु तो दररोजचे 3 ते 5 हजार रुपये गल्ला टाकतोय. कळलंय? त्याचा पगार जो आहे तो मला असं वाटतं 10 ते 15 हजार रुपये महिना आहे. म्हणजे तो जॉब पण करतोय आणि दररोजचे स्टॉल वरून 3 ते 5 हजार रुपयाचा गल्ला पण काढतोय. हे करू शकतो. आलं का लक्षात? म्हणजे सुरुवातीला असं आम्हाला पण जरा निगेटिव्ह वाटत होता की कसं काय होणार, परंतु त्याची करायची इच्छा होती, त्याला देवाने मार्ग दिला. नाव ही इज ग्रोईंग अप. तुम्ही पण होऊ शकता. फक्त मी जे सांगतो ते व्यवस्थित समजून घ्या, फॉलो करा. काय करणार, जर पोलीस भरती क्षेत्र निवडताय तर स्वतःला 3 संधी द्या. 3 पेक्षा जास्त संधी नको, कारण जास्त वय घालायचे नाहीयेत, जास्त इथे अडकून बसायचं नाहीये. ओके, हा खूप मोठा स्कॅम आहे. बघा ना,
15 लाखामधून फक्त 15,000 पोरे यशस्वी होणार आहेत. तर काय आहे कळतंय? म्हणून जे काय करणार असाल तर असं करा ना की ह्याच्यातून टॉपच रिझल्ट लागला पाहिजे. तुम्ही काय म्हणता, अहो सर मी एसटीचा आहे, मी एससीचा आहे, मला काय ग्राउंडला 38 आले, लेखीला 80-85 आले, माझं काम होते. अरे तुला ग्राउंडला 45 प्लस का नाही येणार आणि तुला लेखीला 90 का नाही येणार, हा तू का विचार करत नाही आणि कधी विचार करणार आणि तशी तयारी कधी करणार? हाच मोठा स्कॅन्डल आहे. ओके, हाच मोठा भरती घोटाळा आहे की तुम्ही तुमची मानसिकता बनवलेली आहे की मी अशाच कास्टचा आहे, मला अशीच मार्क आले पाहिजे किंवा माझी मेरिटच अशी लागते, मी यशस्वी होणार नाही. मित्रांनो, आज तुम्ही पहा खूप भयंकर मेरिट जाते, 135, 136, 138. समजते? मग या क्षेत्रात आपल्याला यश मिळवायचं असेल तर सगळं नियोजनबद्ध करावं लागणार. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी नेहमीच म्हणतोय की डिअर पोलीस नेहमी तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक गोष्टीवर आपला व्हिडिओ आहे, प्रत्येक गोष्टीवर, आणि नसेल तर येणाऱ्या काळात येईल. तुमची काहीही अडचण असेल, कमेंट बॉक्स उघडा आहे, कमेंट बॉक्समध्ये टाका. भरपूर जास्त प्रमाणात एकाच विषयावर कमेंट येईल, त्यावर लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ असणार, हे 100% आपला शब्द आहे. ओके, तर काही अडचण असेल कमेंटमध्ये टाका. मी डिअर पोलीस नेहमी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आणि यशस्वी करूनच घडवणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.